बिडी अवस्थान श्री जगदीशा अवसर गजराचा, चारी मासामध्ये पर्वकाळ पवित्याचा, पर्वकाळ पवित्याचा. दंडोत प्रणाम मंडळी. सर्वप्रथम आपणा सर्वांना पवित्र पर्वाच्या मनपूर्वक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पवित्र अर्पण करण्यासाठी आपल्याला जायचं आहे. आपण आज अशा ठिकाणी जाणार आहोत ज्या स्थानाचा प्रत्यक्ष आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना, आमच्या देवांनासुद्धा अभिमान होता. कुठलं आहे स्थान हे जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत चला आपण जाऊयात, अवसर करूयात आणि भगवंताला पवित्र अर्पण करूयात. दंडवत. पवित्र अर्पण करण्यासाठी आपण आलेलो आहोत आज श्री क्षेत्र प्रतिष्ठान नगरीमध्ये, अर्थात पैठण या शहरामध्ये. परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी या महाराष्ट्रामध्ये 8 ठिकाणी स्वामीजींना पवित्र पर्वाचा सोहळा झाला. त्यापैकी बीड, करंजखेड आणि यावर्षी आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र पैठण येथे. हेच ते मंदिर आहे आपण आपल्या स्क्रीनवरती बघत आहात. येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं चरणांकित स्थान आहे. खूप महत्त्वाचं स्थान आहे. प्रतिष्ठान म्हणजे, पैठण म्हणजे बायसांना प्रेमदान, दिवाळी, न जाणे कितीतरी सण असतील, कितीतरी उत्सव असतील, कितीतरी लीळा या पवित्र ठिकाणी झालेल्या आहेत. तर चला आपण आता जाऊयात स्थानवंदन करण्यासाठी, उटीचा अवसर करूयात आणि मग भगवंताच्या या स्थानाच्या ठाई आपण पवित्रसुद्धा अर्पण करूयात. चला. श्री चक्रधरा माझे वंदन तुला, घडू दे, घडू दे तुझी सेवा मला. तन मन धन अर्पितो मी तुला, सर्व तूच दिले परम मंगला. दयाळा मयाळा तूच रे कृपाळा, दयाळा मयाळा
तूच रे कृपाळा. सर्व भाविक भक्तांना पवित्र पर्वाच्या पुनश्च एकदा मनपूर्वक शुभेच्छा. भगवंताच्या ठाई आपण अवसर केला, पवित्रे अर्पण केले स्थानाच्या ठाई, ईश्वराच्या त्या स्थानाच्या ठाई. प्रतिष्ठान नगरीचं महात्म्य मी पामर आपणासमोर काहीतरी वर्णावं. प्रतिष्ठान नगरीचा व्हिडिओ याआधी आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परममहंत पैठण निवासी तथा बदनापूर निवासी श्री मोठे बाबाजी यांनी आपल्याच्या चॅनलवरती संपूर्ण माहिती दिलेली आहे. सूर्याला काजव्याने प्रकाश दाखवावा असं कदाचित होऊ शकेल जेव्हा मी या स्थानाचं महात्म्य आपल्यासमोर वर्णन करेल. बाबाजींनी भरपूर संपूर्ण माहिती या स्थानाची दिलेली आहे. मी अधिकारवृत्ती करू इच्छित नाही. प्रतिष्ठान म्हणजे खूप महत्त्वपूर्ण स्थान आहे. स्वामींचं सर्वात जिव्हाळ्याचं स्थान जर कोणतं असेल तर ते म्हणजे पैठण. भगवंताला खुद्द या स्थानाचा अभिमान म्हणून आपल्या नामामध्ये या स्थानाचा उल्लेख प्रत्यक्ष स्वामींनी केलेला आहे. स्वामी त्यावेळेस डोमेग्रामला होते, तरीसुद्धा स्वामींनी या स्थानाचं महत्त्व आपल्या नावामध्ये सांगितलेलं आहे. अशी ही प्रतिष्ठान नगरी. बाईसाबाईंना प्रेमदान असेल, सारंग पंडिताची भेट असेल, दिवाळी असेल, पवित्र पर्वकाळ असेल, न जाणे कितीतरी गहन अशा लीळा या स्थानाच्या ठिकाणी झालेल्या आहेत. जवळपास 37 दृष्टांत स्वामींनी या पैठणच्या परिसरामध्येच निरूपण केलेले आहेत. अशी ही प्रतिष्ठान नगरी. पवित्र पर्वकाळाची विशेष अशी लीळा पैठण येथील आलेली नाही आहे, परंतु स्वामींचा जो भ्रमणकाळ होता या महाराष्ट्रातील, त्यातील एक पर्वकाळ या ठिकाणी झालेला आहे, संपन्न झालेला आहे. आपल्या या परिवाराच्या निमित्ताने मज पामराला भाग्य लाभलं. अशा या पवित्र स्थानाच्या ठाई पवित्र अर्पण करावे, अवसर करावा. खूप धन्यता वाटते. बंधूंनो, आपणही आज स्थानवंदनासाठी जाल, पवित्र अर्पण करण्यासाठी जाल. माझ्याकडूनही आपण ज्या ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी स्थानाला साष्टांग दंडवत सांगावा. त्याचप्रमाणे या प्रतिष्ठान नगरीतील या पवित्र स्थानास माझा आणि आपल्या संपूर्ण परिवाराचा शिरसाष्टांग दंडवत. मुख्य मंदिराच्या परिसरामध्येच महत्त्वपूर्ण काही स्थाने आहेत. भोगनारायणाचं मंदिर असेल, पांड्यांची गुंफा असेल, बायसाबाईंची गुंफा असेल, जिथे
बायसाबाईंना प्रेमदान दिलं आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजींनी, बाबाजींनी आमच्या. ते सर्व स्थानं आपण आता वंदन करण्यासाठी जाणार आहोत. आता आपण आधी जाऊयात भोगनारायण स्थान, त्यानंतरला मग पांड्याची गुंफा, त्यानंतरला मग बायसाबाईंची गुंफा, असे आपण स्थानवंदन करत करत जाऊयात. कसा वाटला व्हिडिओ? आवडला आहे ना? तर एक लाईक बनतं या व्हिडिओला. लाईक करा, कमेंट करा. आपण पवित्र अर्पण करण्यासाठी कोठे गेला होता किंवा कोठे जाणार आहात. त्याचप्रमाणे भरपूर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून पैठणचं हे महात्म्य तर सर्वांना बघायला भेटेल. त्याचप्रमाणे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर आपण नवीन असाल आमच्या या परिवारामध्ये, सबस्क्राईब करून आमच्या परिवाराचे एक भाग व्हा, आमचे एक सदस्य व्हा. मंडळी, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या सागराचा आपणास प्रेमपूर्वक धन्यवाद.